नमस्कार पालकांनो. आपलं मूल खूप हुशार आहे. फक्त आयुष्याच्या जबाबदाऱ्यांच्या बाबत सोडून दिलं तर. आपलं मूल 3 सेकंदात वायफाय कनेक्ट करतं. इन्स्टाचा पासवर्ड लक्षात ठेवतं. पण पाण्याचा ग्लास स्वतः घेण्यासाठी मात्र आई अशी आरोळी देतं. गेम्समध्ये 100 एनिमीजना मारतं. पण स्वतःच्या चादरीची घडी करायला सांगितली की जणू काही जीवनामध्ये मोठा अन्याय झाला आहे असा चेहरा करतं. अभ्यासासाठी बसलं की अचानक झोप येते, भूक लागते, पोट दुखतं आणि मग देशाच्या अर्थव्यवस्थेचीही चिंता सुरू होते. काही पालक खूप भारी असतात. ते म्हणतात माझं बाळ अजून लहान आहे. पण पबजीच्या मध्ये त्या गेममध्ये पूर्ण टीमचं नेतृत्व, लीडरशिप तुमचं बाळ करतं. खरं सांगायचं ना पालकांनो, तर मुलांना आजकाल सगळं आयतं मिळतं. फक्त जबाबदारी सोडून बाकी सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. घरचं काम सांगितलं की त्यांचा मूड ऑफ होतो. मोबाईल काढून घेतला मोबाईल की हा माझा अधिकार आहे, मग ते ह्युमन राईट्सविषयी बोलायला लागतात. अभ्यास सांगितला की त्यांना डिप्रेशनच यायला लागतं. मला कंटाळा आला आहे, बोर झालं आहे, निराश झालो आहे मी, काय अभ्यास करायचा आहे, नाही का कोणाचं भलं होणार आहे वगैरे वगैरे. अरे बाबा, थोडी कामं केलीस तर तुझं बालपण काही संपून जाणार नाही असं शेवटी आपल्याला सांगायची वेळ येते. आपण आतापर्यंत मुलांना फक्त आणि फक्त कम्फर्ट झोनमध्ये वाढवतो आहोत. सगळ्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी पुरवणं, आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणं, एखाद्या गोष्टीची डिमांड आली की बाकी सगळ्या गोष्टी, आपल्या गोष्टी बाजूला ठेवून आपण त्यागाचा मूर्तिमंत पुतळा बनवून मुलांच्या सगळ्या हट्टांना पुरवणं हे जणू काही आपलं आद्य कर्तव्य आहे असं आपण समजतो. आणि ह्या कम्फर्ट झोनमध्ये ठेवल्यामुळे पुढे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मात्र ते आयुष्य त्यांना सातत्याने या जबाबदारीसाठी म्हणून आठवण करून देतं. त्याचं कारण असं आहे पालकांनो, की आज जर तुम्ही त्यांना सवयी लावल्या नाहीत तर गोष्टी सहज मिळत आहेत असा एक मेसेज त्यांच्या मेंदूपर्यंत जातो आहे. ही मुलं आज कुठल्याही ठिकाणी पिशवी घेऊन भाजी आणायला जात नाही. रेशनच्या रांगांमध्ये यांना उभं राहावं लागत नाही. दुधाच्या बाटल्या घेण्यासाठी सेंटरवर जावं लागत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट फक्त क्लिकवर मिळू शकते. तुमचे कष्ट, तुमचे श्रम, तुमचा पैसा याची जाणीव व्हावी, ह्या अशा कुठल्या गोष्टी उरलेल्याच नाही आहेत. आणि आपण त्याहून आणखी भारी आहोत. आपल्याला आपलं मूल सदैव लहान वाटतं. त्याच्या सगळ्या आवडीनिवडी पुरवण्यासाठीच जणू काही आपला जन्म झालेला आहे असं आपण समजतो. आणि त्यामुळे मुलांना स्वतः ओनरशिप घेणं किंवा मी काही जबाबदारी घेतली पाहिजे, या घरातलं एक तरी काम मी केलं पाहिजे, जे रोज एक तरी जबाबदारी मी घेतली पाहिजे असं त्यांच्यापर्यंत मेसेज पोचत नाही. म्हणून पालकांनो, अगदी आज या क्षणापासून मुलांच्या बाबतीमध्ये थोडं कडक व्हा. मोबाईलपेक्षा आयुष्यामध्ये त्याला कसं चालवायचं, आयुष्याला कसं वापरायचं हे आपण मुलांना शिकवायला पाहिजे. कारण गुगलवरनं सगळी माहिती मिळू शकेल, पण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी ही गुगलवर सर्च करून मिळत नाही. जबाबदारी ही घ्यावी लागते. कोणी दिली म्हणून आपण घेतो अशातला भाग नाही. तेव्हा एक लक्षात ठेवा की आपल्याला मुलांना आजच्या आयुष्यासाठी जर चांगलं तयार करायचं असेल तर त्यांना लहानपणापासून कोणती ना कोणती जबाबदारी घरामधली देणं अत्यंत आवश्यक आहे. जसं अभ्यास करणं, शाळेत जाणं, या गोष्टी त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. तसंच घरामधला तू एक मेंबर आहेस, तुझंही काहीतरी काम करण्याची तुलाही गरज आहे, तीही तुझी जबाबदारी आहे हे आपण मुलांना सांगूयात. कारण गुगल सगळं काही देईल पण जबाबदारी ही सर्च करून मिळत नाही. धन्यवाद.